काय हो जाऊ बाई, कायचे कागदपत्र करून राहिले तुम्ही? हो, ते अनुदान भेटून राहिलं तर त्याच्यासाठी सगळं पाहिजे म्हणते. आपलं आधार कार्ड, पासपोर्ट सारं पाहिजे म्हणते. तर म्हणून सारा आता आम्ही गोळा करतो आणि करून टाकतो, फॉर्मा भरून टाकतो अनुदानाचा. च्या माणसाले तर काहीच पटत नाही हे पटाले. मला लपू लपू करावं लागते म्हटलं सारे कागदपत्र. लागन तर घरी लागन तर फडफडते, पण शान लागन तर बादशाची आहे. असं म्हणते ना, शांत बादशाची दुकान फुटाण्याचं तसं आहे म्हटलं. कसंच ऐकत नाही. तुमच्या आईचे भाऊजी किती चांगले आहे ताई. काही म्हणन तरी आणि दोघं भाऊच होय ना. पण पाव किती फरक आहे त्याच्यात. हो हायच तो तसा. त्याला पहिले तसंच केलं त्यानं आणि आताही तसंच. स्वतः कामाला जात नाही आणि बायकोच्या भरोशावर खाते आणि बायकोलेच हे करते तो. हायच तसा. अलग निघासाठी सटसट करे, भांडण करे, निस्ता भांडण करे. धान्य नाही भेटत, काही नाही भेटत. आणि शेवटी मला लपू कागदपत्र करा लागले आता कंट्रोलचे. याच्या लपून कराले. आणि कुठं जात नाही, मला जाऊन येतात. मला म्हणते जाऊ नको. किती दिवस जाणार नाही, मला विचार आहे ना. मला कामाला लागते ना, मला खाऊ लागते ना यायले. ह्या शान बादशाच्या मध्येच राहते ना. हो ना, ज्या बैले आणा लागते सारं करा लागते त्या बैले माहीत राहते. काय खाले पाहिजे काय नाही. आणि तुले म्हणते ना जाऊ नको म्हणून, आणि तूही नको जाऊ ना. महिना 2 महिने कामाले राह ना. त्याच्या काय करते पाय. ती मोठी ऐकत नाही, चालली समोर जास्त समोर करतो म्हणून तो तसा करू राहिला. म्हणते माणूस घरी राह तर नसे ना घरात काही, पण घरी राह. हो काय बाई, तो असा म्हणते घरी राह. पण घरी खायची सोय नाही लागत, काही नाही. कसं मग काही भेटत नाही. स्वतःही कामाला जात नाही, मलाही कामाला नको जाऊ म्हणते. मग काय करा, मग काय काय खाऊ मग. गोटी माती खाऊ काय एवढे लता माता खाऊ. लता माता खाल्ल्यापेक्षा मी तर म्हणतो कधी घरी राहिलेलं बरं. नाही म्हणते ना तुला बाहेर नको निघू, त्यावर शक घेते ना. तू काय कर, पाणी नाही भरायचं, पाणी भरायला बाहेर नाही यायचं बरं पाणी. आणि घरातला पुन्हा नाही बाहेर टाकायचा नाही. असंच असंच वागा लागते. नाही निघायचं घराच्या बाहेर, त्यालाच करायला लावायचं. आपण अंदरचंच काम करायचं. साधा कचरा तर नाही नेऊन टाकायचं, साधा खरकट तर नेऊन टाकायचं. तुम्हाला पटत नाही ना म्हणा लागते. मी घरातच राहतो म्हणा लागते. पटत नाही ना तुम्हाला, घ्या. आणि लताही खायच्या आणि बोलायचंही नाही. आपल्या घरातले कामं केलं ना मोकळं. हो, त्या माणसाले शक घेणाऱ्या कसाही शक घेते तो माणूस मायावर. काही पडलं नाही आहे. काही करा शेवटी आमची वाक्य होते. आम्हाला माहीत आहे. 1 रुपया राहत नाही म्हटलं जवळ, 1 रुपया नाही राहत. मग काय करावं काय नाही समजत नाही म्हटलं. दारू ढोसणं आहे आणि कामाला नाही जाणं आहे आणि हे करणं आहे, अगोचे कामं गोष्टी करणं आहे. तू जाऊ नको, मी चालवतो. आणि मा भरोशावर खाणं सुरू आहे आणि मोठ्या गोष्टी करणं सुरू आहे. तू काही म्हण, माया राग येईन तुले बोलली तर काही असो. पण त्या नवऱ्याला लय डोक्षार घेतलं बाई. एवढं डोक्षार घेण्यात काही अर्थ नाही. तुले असं वाटते का म्या 4 पैसे कमा मापाशी राह. तो माणूस काम नाही करत ना, मग कोणत्या भात पडून राहिलं. माणसानं जर काम केलं असतं, तू कामाला गेली असती, 4 पैसे उरले असते. पण तू कामाला जातं हे म्हणून ते घर राहते ना. असं म्हणते ना, तुलेच मोठी हाव आहे. मी तर म्हणतो तुलेच मोठी हाव आहे. त्यावेळेला कागदपत्र नेऊन टाकान का तुम्ही? जो बापा आता जाऊचं काम जाऊन हे करन तर काय करन. पण त्याला आमच्यासोबत बोलणं पटत नाही ना तुझ्यावालं. बोलणं पटाले. घरातले असं आम्ही आम्हाला वैरी समजते ना त्या नवरा, वैरी समजाले. आमच्यासोबत बोललेलं पटत नाही त्या नवऱ्याले. की काय त्याच्याकडे लक्ष देतात जाऊ दे ना. एक मॅळ आहे म्हणून का त्याच्या मागं मॅळ व्हायला पुरत असते काय. मी बोलतो ना तुमच्यासोबत लपून छपून. आता कुठंतरी बाहेर गेला म्हणून मी आली आणि तुमच्यासोबत बोलून राहिली. मला माहीत झालं का काहीतरी भेटते अनुदान म्हणून मी आली. तर आता तुम्ही फक्त तेवढं काम करजा, मायाला नेऊन टाक जा कागदपत्र. नवऱ्याले तू काही किंमत नाही आहे म्हटलं. एवढा लाताडते तुले, एवढा ठोकते. तरी तू दुसऱ्या दिवशी उठली का चालली का, मला त्याला असं वाटते का नाही बा काही नाही इथंच राहते ना खाते लाता. म्हणून ते जास्त डोक्यावर बसून राहिला त्या नवरा. त्याला असं वाटते का जाऊ दे, किती काही ठोकली किती काही केली मासपाशी राहते, हे कुठं जात नाही. हो त्याचाच तर फायदा घेतला त्याचाच फायदा घ्यायले. आता दिवाळी झाली का मी येतच नाही आता झालं. आता चटत देतो लंबी. हो अशी किती डाग गेली किती डाग आली, काही झाले तुझे मन नाही घर सोडून. आला तो माय नवरा. चुपरा काय कशी आला करून राहिली थे. मला अलग केलं. तिच्यासोबत बोलते का चांगली ठोकतो हिला धरून. श्रमानाची बाई बेश्रम, बोलत नको जाऊ म्हणतो तरी बोलते. टेम्पोच घेतो हिच्यावर आता. वाटते किती झडपून किती नाही. बापा त्यासोबत बोलत बसली तर तू राग करून आमच्यासोबत भांडण करून कसं आहे. आता आमच्यासोबत भांडणं करणं बंद झाले तर चालली मी घरात. काय व लाज माजली काय. माया गोष्टी करून राहिली, माया गोष्टी करायला चांगली म्हणून राहिली. आला म्हणून राहिली. देऊ का चांगला झोडपा देतो थांब. मारते सोबत बोलताय नाही. माणूस आहे कसंच नाही. माय नशीबच फुटून गेलं. आता खाली पाहून राहिली रस्त्याला पैत का लाशरम आहे का नाही. लहान आहे का. सुनू आहे ना, सुनू एरिया साले.
तुम्ही मारताना मला, तुम्ही मारताना. वर तोंडे कितीदा सांगतो तुले, हा त्याच्यासोबत बोलत नव्हतं तरी बोलतं बेशरम मानाचे. मला अलग काढलं म्हटलं, मला अलग पळाले एकट्याले. हा आणि तुले तू चांगली त्याच्यासोबत गोड बोलतं. लाज वाटते आपला नवरा बा त्याच्यासोबत बोलत नाही तर आपण कसं बोला म्हणून चालली त्याच्यासोबत एक कराले. उलीचीच तर बोलली व उलीचीच बोलली ना मी. ये तू घरी दाखवतो तुले पाय पाहून राहिली. नाही तर काय मला तुम्ही मारताच ना. जट्टे काही त्या पोरीले काहीच नाही शिकवलं. हा 4 दिवसाला पोरीचं लग्न करावं लागते तुले. हा आणि ते नाही आहे महापोरीच्या आजचं मी कसं खाल्लं. हा खातो म्हटलं एकडी पुई असो का काही असो तिला जरासं शिकवायचं तर नाहीच आहे. हा तिला मुलीचा स्वयंपाक नाही करू देत म्हटलं, एक स्वतःच स्वयंपाक करतं. महापुरीले सारा बैकून ठेवलं म्हटलं, डोक्यावर बसवलं ना. हा 4 दिवसांनी तिला नवऱ्याच्या घरी जा लागते म्हटलं. त्या हातची कशी पुई नाही लागन मला, त्या हातची गोलच पुई लागन. आणि महापुरीच्या हातची हकडी तकडी आणि कच्ची बिनकच्ची सगळीच चालन म्हटलं. मला मी कशी खायला तयार आहे ना. कपडे धुऊ द्या, काही काम करू द्या, ते नाही आहे. हा स्वतः समोर करते. मी म्हटलं तरी समोर करतो पुरीच्या. धावून राहिली ना तू, धाव तू आता. तू फक्त घरी ये, घरी आल्यावर दाखवतो तुला कसं असते तर कसं तू धाव नसते तर रस्त्यानं तर का नाही होत घरी. मारताना मी, तुम्ही जा समोर, मी येतो. व तुला तर आतापर्यंत नेऊन टाकलीस ती महापुरीचं लग्न होऊ दे फक्त. महापुरीचं लग्न झालं का तुला इथं ठेवतच नाही म्हटलं. हा कितीदा बेशरम तुला चालली जाय मायच्या घरी मायच्या घरी करतो तरी तू जात नाही. इथंच राहतं बेशरम मानाचे की बेशरम बहिणी पाहिली मी जीवनात. आलं बाप्पा, भजन झालं. 2-4 दिवसापासून लय काळजी होती कसं होईन काय होईन, पण मस्त चवीनं सगळं चांगलं झालं, चांगलं पार पडलं, हे महत्वाचं. बापरे सुमीबाई, लय उशीर केला तुम्ही, लय उशीर कराले. हा मी तर वाटच पाहून राहिली तुमची. सारे भजनवाले गेले, सारे गेले, तरी मासून म्हटलं सुमिताबाईसाठी ठेवचं म्हटलं, सुमीबाईसाठी. बसा. काय सांगू बाई माझ्या घरचा तमाशा. हा अलग काढून दिलं पोराले, पण त्याला आमच्यासोबत बोललेलं पटत नाही, काहीच पटत नाही. हा पाय बरं कोणाचं नशीब कसं कोणाचं नशीब कसं. कोणाला सुना चांगल्या नाही भेटत तर मला सून चांगली भेटली तर माझ्या पोरगं सुद्धा नाही आहे विचारानं. काही ढंग नाही आहे बाई त्या पोरात. पहिलेपासून काव आणला त्यानं, लहानपणापासून काव आणला तर आत्ताही कावच आणते. आमच्या घराला त्यानं पिसावून सोडलं म्हणतं, तरी आमच्या घरचं कोणी बोलत नाही बरं. पण आता ती पोरगी बोलती माई सून तर बोलायला लागन का माझ्या घरचे. हा माई मोठी सून बोलताना दिसली तर तिच्या मागं धावला म्हटलं, लाईनीच्या माझ्या घरच्या त्या बायकोवर धावाले. हा काय करावेचं काय नाही मला समजत नाही कधी कधी. काय झालं मग, काय झालं? त्या घरी भजन चालू होतं तर तुमच्या घरापर्यंत तो तिच्या मागं धावत आलता, मारासाठी धावत आलता म्हटलं. हा फक्त माया मोठ्या सुनीबाशी ते गोष्ट सांगून राहिली होती. आता ते अनुदान का काहीतरी भेटते, कागदपत्राचा विषय सुरू होता. हा काही एक कागदपत्र करू देत नाही मळ्यावानाचा. तर मग तिचं लपून विचारते बिचारी, करते कागदपत्र. तरी तर तिचं म्हटलं कंट्रोलचं व्हायचं आहे, काही भेटत नाही म्हटलं. ह्या मळ्याच्या ना स्वतःही कामाला जात नाही. हा तिलाही जाऊ नको म्हणते. हा त्याची काहून जाऊन राहिली मला माहीत आहे. तिला पैसे नाही भेटले का व. आणि तिने कामाला जर भरले नंतर मग आता ते एकाला मला भेटते ना, ते भेटले याचं म्हणणं आहे का महापाशी दे बेवड्यापाशी. बेवडा मग सारे उडवते मजा मस्ती करण्यात बाई. हा आपण खऱ्याकडून बोला, माई सून लय चांगली पोरगी आहे म्हटलं. हा ते लेकराच्या लग्नासाठी याच्यात जमा करून राहिली. हा ते 4 पैसे जमा करून राहिले कायसाठी करू राहिली, या मळ्याला द्यासाठी दारू प्यासाठी करून राहिली की ते काहीच मग तिच्या पोटात थेच खुपून राहिलं. खुपाले का बा मला पैसे द्यायला पाहिजे तिनं, ते कशी देणार आहे व. हा याले कामाला जाऊन खाऊ घालते आणि कामाला जाऊ नको म्हणते. तसं घर चालतंच का बिना ह्या कामाला जाईन नाही ते कामाला जाईन नाही. हा चांगले जाग्यावर खाले भेटून राहिलं, सगळं भेटून राहिलं, माझा येऊन राहिला त्याले. हा पहिले आमच्या घरातले सारे सोबत भांडणं केले. हा आता बायकोले घेऊ मारते निसता माराले बेवड्या मानाचं पोरगं. पण कसा हरिक नियत मला त्याचा, कसा हरिके आले. हा हरिक्याचं तर ठेवलंच नाही त्यानं, केलंच ना तसं. हो ना बाप्पा, कसाच आहे कसाच नाही बाप्पा. हा आणि त्याला एवढंही समजत नाही काय, आपली बायको बा कामाला जाते, सगळं करून राहिली. आजकाल नाही तर बाया तर किती मागं लागते माणसाच्या. हा नाही जात तर नको जाऊ. हा पण दारू पिते आणि तिलेच मारते बाई. आता 8-15 दिवस अगोदर तर मारलं ना, आता अधिक तिच्या मागं धावला का माराले. मसन्या मनाचा हायच तसा तो मसन्या मनाचा. हा हायच पोरगा आहे म्हणाले, पण बोला राग येत ना विचारे. सोन्यासारखी पोरगी आहे, कायले मारावं. हा तो माजला तो. हा आजकाल म्हटलं पोरायले पुरी नाही भेटून राहिल्या. हा तर ते पोरं लग्न करायसाठी बायको भेटली पाहिजे करते. याले तवाच्या काळात भेटली तर हा माजला म्हटलं माईचा मारते. हा याला किंमत नाही आहे तिची माजलेले. हा ज्याला भेटून नाही राहिले त्याला किती किंमत आहे म्हटलं बायकोची. आणि हा माजून गेला लय. हो ह्या काळात असतं तर विचारलंही नसतं त्याला कोणी. हा त्या काळात भेटून तरी भेटली बिचारी गरीब आहे म्हणून. हा आणि ते जात नाही म्हणून सोडून एखादी बाई तर गेली असती म्हटलं, एवढ्या लाता खाल्ल्या नसते त्याच्या. हा पण तू सुन लय हे आहे म्हटलं, समजदार म्हणून राहून राहिली ते. हो ते काही याला हिंगा दाखवत नाही, काही घर सोडून जात नाही. त्याला असं वाटतं का तो म्हणून डोक्षार बसला. त्याला हे काय जाते मला सोडून, हे काय जाते मला सोडून. हा म्हणते जाणं त्या मायच्या घरी असं म्हणते, चांगला लाज नसल्याने तिले. हा आणि त्याला लाज वाटते जराशी असं म्हणताना. हा तर लोक इथं बायकोने भेटून राहिली, याला भेटली त्याला माज येऊन राहिला. आणि याला असं वाटते का तिले बा कोणी नाही आहे. ते बिचारीला वाटते का आपलं लेकरू एवढं मोठं काय घरदार सोडून जा. हा कोणाच्या घरी किती निभा लागत असते ते हा विचार करते. हा पण ह्या गोष्टीचा फायदा घेऊन राहिला ना. हो बाई जरासं ती नाही का पाव जाऊन घेऊन चाट देऊन पाव त्याला, त्याच्या सुधारणार नाही तो. 1 वर्ष याला चाट द्या लागते तवाच जमन. हो मी म्हणतो
पोरगे सुधरण सुधरण जाय बाई पण ते नाही म्हणते ना, ते नाही पक्की ना मनानं. मग काय तिला इथंच राहतो म्हणते, मग आपण काय म्हणणार आहे, चालली जाय. पण आमच्यासारखा राग करते, मायचा साधा मायचा राग करते म्हटलं तो. पोरगं होय का ते, पोरगं असाले. आणि मग बायको 15 दिवस गेली ती फक्त, मग भांडण झालं तर कसा करे. खाली नव्हतं ना, काही सोय नाही लागे ना. तरी एवढा दंदन करते एखाद्या माणसाले. बायकोची तेव्हा कदर आली असते का नाही बा, माई बायको आहे तर माई शान आहे बा. नाही तर मला कोणी पुसत नाही, कोणी तर पुसून आले, कोणी पुसाले. इथं तिथं निसता झोपला राहे, पडला राहे, तिथं तिथं बेवड्यासारखा. खाली नाही राहे, उपाशी राहा लागे. खाली भेटते आहे तर ना माझ येते त्याले. मग बायको गेली का मग बायकोला लगेच म्हणते, हे मॅट मागायला ती ना, लगेच ये म्हटल्याबरोबर, फोन केल्याबरोबर. पुन्हा बाप्पा मागं कशी झाली त्याची कंडिशन, जिथं जिथं मागाले फिरी, मग द्या एक भाकर, रातचाची तर रातचाशी, रातची भूक लागेतो, येले आवाज दे त्याले आवाज दे. तरी गेले अद्दल नाही आहे, बायको कशी वागवा लागते त्याची अक्कल नाही आहे त्याले. बाई एखादी पोरगी आहे, तिच्यासाठी काही केलं पाहिजे, लग्न करायला लागते, हे ते त्याला काही विचार नाही, काही नाही. पोरीच्या मागे सारा विचार आहे म्हटलं. ते म्हणते माई पोरगी म्हणते शिक्षणाची आहे म्हणून सांग म्हणते, नाही तर मी चालली गेली असते तिच्या शिक्षण डुबू देऊ का म्हणते, अशी म्हणते ते. पण मला कधी कधी माय पस्ताव वाटते का बा, कसं माया पोटी पोरगं जन्माला आलो. कधी कधी असं वाटते, लय बेकार वाटते बिचारे. मला असं वाटते का ती पोरगी फसली बा याच्यासोबत लग्न करून. माई जरी पोरगी नव्हे तरी पण मला असं वाटते. माया घरी सारं काम केलं म्हटलं तिनं, कधी कोणतं कामाला नाही म्हणे बिचारी, सारं घरातलं काम सावळे म्हटलं. कोणाचा हिरस नाही करे, काही नाही करे बिचारी. मग आम्हाला वाटते बा लग्न करून दिलं तर सुधरण बा, पण याचा सुधराचं नावच नाही आहे. सुधराचं नाव असले कसा सुधरून नाही राहिला, आयुष्यभर असाच रंगा काय माहीत माट्या मनाचा. तुम्ही बाई, मी काय म्हणतो, तुमच्या घरचंच एवढं कुणी आहे नाही विचित्र, आणि एवढं भानखुदाड, एवढं बदमाश आणि बेवडं कोणीच तर नाही. म्हण हे पोरगं कोण असं वळणावर गेलं काय माहीत. हो, आम्हालाच तर वाटते कसं काय झालं म्हणून ही मॅड. आम्हाला त्रास दिला म्हटलं ना, पहिले एकत्र होता तर आता त्या पोरीच्याच मागं लागला आहे म्हटलं. आम्ही पप्पा बोलत नाही म्हटलं, मी बोलत नाही बाबा, भेवापाई मी बोलत नाही. पोरगं असून एका शब्दानं नाही बोलता येत, सुन शब्दानं नाही बोलतात म्हटलं माझ्यासारखेले. भांडाले उठते तो, बात भांडण आपल्या अंगावर आणते. म्हणून दूर राहा लागते. माझा सासरा होता ना असा भांडखुदाड याच्याच सारखा होता. माया घरची ह्या पिढीत आणि मानवऱ्याच्या पिढीत कोण नव्हतं, पण माया सासरा होता बुडा. असाच भांडखुदाड होता, निसता मागच लागे सासूच्या मायावाल्या, आणि पोराईच्या मागं लागे, सारे अल्लग करून दिले. माझ्या सासूले तर लय राबलं त्या माणसानं. तसं हे पोट्टही निघालं. आप्पाजीच्या वनावर गेलं पूर. एक नाही असं घरात. बसले का बाय बापा, आता झाले काम गिम, भजन नाही झालं, मग बसलो आता काय करत. हो मी काय म्हणतो, सुमीबाईची सून नाही दिसली व काऊन तर भजनाले, नाही तर ते नेहमी असते, आज नाही दिसली. ते काऊन नव्हती सांगू काय तुम्हाला. ओ माय काय झालं तुम्हाला सांगतो ना, माझी पोरगी सांगे आपण भजनात होतो म्हणते, आणि बाई सुमीबाईचं पोरगं नाही काय महाबाई भारी आहे तो, आणि तिच्या मागच लागते. जाऊ सोबत बोलताना दिसली ना पोरगी, त्याची गंमतच सांगे ना. म्हटलं म्हणे का बाई ह्या का कोण धावून राहिला, तो बाई तिच्या मागं धावे म्हणते, थांब ये म्हणते, महाराष्ट्रात धावे म्हणते, ते अधिक धावे म्हणते, बे म्हणते, अधिक समोर म्हणते, अधिक समोर म्हणते माझी पोरगी. तिथे ते कोथे म्हणते माझी पोरगी म्हणते, कोण बाई ह्या का धावून राहिला, पाय तू तर तिचा नवरा मागं लागला. मग काय बाई तू मारते म्हणून ती बे ना, तर ते धावे म्हणते. हो काय मग त्यानं आज तमाशा केला. मग कोणतं काम नाही आहे, धंदा नाही कोणता, तेवढे तमाशे केले तर लय आहे त्यानं. हो बिचारे, तुझे नशीब लय बेकार. असा नवरा कोणत्या बैले नाही भेटो. अलग निघाली पण पाय बरं, तिचेच वाक्य आहे जिंदगीभर, त्यांनाच अलग काढली नाही, ते निघत नव्हती अलग. एखादं पोरगं द्यायला लागतं, दोन्ही पोरीत द्यायला बिचारी. पोरगं असतं तर दाबलं असतं म्हटलं बापाले त्यानं. पण पोरी आहे तर बिचाऱ्याकडे बोलू नाही शकत बापाले. खात होतं तर जरा असं बरं होतं माय. थो म्हणे नुसतं अलगच पाहिजे म्हणे, राहतच नाही मी एकत्र. खर्चही काय करू, त्याला लय त्रास आणला तर येणं लय 70 करे ना. घरातले दारू तोडू का काय करू, त्याच्यासोबत किती भांडणं करे बाई. त्याने रात्रात झोपून दे, दारू पेला का नुसता लाताच मारे त्याच्या खोल्या इले, दारू उघडे आणि ठोके का आणून टाकला तर किती दिवस त्याचा काव सहन करणार आहे. ते निघायचं आहे तर निघालं, अलग पाहिजे तर राहिलं. हो माय, तिचं लय पण हे आहे, मारलं ते आवाज नाही करताय त्याच्या भेवानं, नाही तो अधिक डबल मारते. हो माय लय खतरनाक आहे तो, ऐसा खतरनाक. हो हे पहिल्यापासून ऐकत गेली म्हणून ह्या एवढा डोक्यावर नाचून राहिला. तवा जर तिनं त्याला तिची जागा दाखवली असती ना, तवा बरा राहिला असता तो. माझ्यासारखी नाही राहिली असती. त्याचा माणूस अलग आहे, माईचा माणूस अलग आहे, साई माणसं अलग आहे. तो तसा नाही आहे ना, राक्षस वृत्तीचा तो काय सुद्धा आहे काय. मारायला बसला का बसला ठोकतच बसते माय, आवाज नाही काढताय, तोंड दाबून धरते. हो बाई, ज्याचा विचार त्याला आहे, काही नाही गोष्टी करणाऱ्याले काही करू शकत नाही आपण, फक्त गोष्टीच करतो बस मग.